चला व्हिडिओ ऑन करा, सुरू करूया. प्रार्थना. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला उठून उभं राहायचे. वॉर्मअप एक्सरसाइज. मानवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मांडावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पामवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डर वरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन. एका पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कारासाठी तयार. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचिये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचिये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचिये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणी नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीम मर्चीय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रेम सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचा सूर्यनमस्कार. ओम ह्राम ह्रीम रोम रौम रह. मित्र रवी सूर्यभानु. खगभूषण हिरण्यगर्भ. मरीची आदित्य सवितृअर्क. भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली. 3 ला श्वास घेत डावा पाय मागे. 3 4 ला डाव्या पायाच्या शेजारी उजवा पाय. 4 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला. 5 6 ला हात कोपऱ्यात सरळ. 6 7 ला कंबर वर उचला. 7 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय. 8
9ला उजव्या पायाशी जर डावा पाय. 9. 10ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. चला शवासन पाठीवरती झोपा.
चला शवासन सोडायचे. उठून बसा, बैठक स्थितीमध्ये या. व्हिडिओ ऑन करा, कोणी दिसत नाही. व्हिडिओ ऑन करा. प्राणायाम करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्या आणि सोडा. कपालभातीला वेळ लावतीये. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरू करायचा आहे. सुरू. संथ श्वसन, संथ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. चला जलद श्वसन प्रकार पहिला. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. दुसरा प्रकार. अंगठानं उजवी नाकपुडी बंद, फक्त डावीने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ब्रीदिंग नॉर्मल. तिसरा प्रकार. तर्जनीने डावी नाकपुडी बंद, फक्त उजवीने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. श्वास घ्यायला सुरू. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1
दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. ब्रीदिंग नॉर्मल. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. पंजळीमध्ये डोळे उघडा. हरिओम. चला, आज आपण लेट सेशन केलाय सुरू, तरी सुद्धा तुम्ही जॉईन झालाय, थँक्यू. आपलं हे शेड्यूल कधीच नसतं सॅटरडेचं, बट मी अर्ली मॉर्निंग वॉकला गेली होती टेकडीवरती आणि थोडंसं मग टाईम इकडे तिकडे झाला. थंडी खूप आहे, थंडीपेक्षा अंधार इतका जास्त आहे की अंधारात जाण्यासाठी थोडंसं वाट बघितली, जरा उजेड पडण्यासाठी, जरा पुढे पुढे सरकलं वेळ. काय म्हणताय दीप्ती? मी मस्त आहे. गुड गुड गुड. ते आत्ता आपण फिटनेस चॅलेंज सुरू केलं आहे ना, आहात हो का? का? तुम्ही नाही आहात का त्या ग्रुपमध्ये? आपण फिटनेस चॅलेंज सुरू केलेलं आहे. ओके. फिटनेस आउटडोअर फिटनेस म्हणून ग्रुप आपला नवीन क्रिएट केला आहे व्हॉट्सअपचा. तिकडे 200 मुली आहेत अरे पुण्यातील. बाबा. हां, पुण्यातील. आणि डेली टार्गेट दिलेलं आहे. कमी किलोमीटरपासून सुरुवात केली आहे. 3-4 किलोमीटरपासून सुरू केलं आहे. हळूहळू वाढत चालले ते किलोमीटर्स वॉकचे, कारण आपण आउटडोअर ट्रेक करणार आहोत. पुण्यातल्या सगळ्या टेकड्या कव्हर करणार आहोत. हो. तर त्याची सुरुवात झाली आहे मागच्या रविवारपासून. ओके. मागच्या रविवारी तळजाई टेकडीत गेलो होतो आम्ही. आता ह्या कमिंग संडेला 4 जानेवारीला म्हातोबा रायची टेकडी आहे ती हो ती हो. पूर्ण कव्हर करणार आहोत. हां. प्रॉब्लेम तोच येतो, मी संडेला नसते ना, त्यामुळे हम्म. मग मला फार वाईट वाटतं. तुम्ही तिकडे लोणावळ्याला असाल ना? लोणावळ्याला आता सुद्धा मी लोणावळ्यातच आहे. पण ओके. लोक उशिरा येणार आहेत म्हणून मग म्हणलं चला आज जॉईन करूया. चांगले चांगले, करा प्रयत्न कधी इकडे हो पुण्यात चालेल, असाल तर. मी जॉईन, पण मग आपण आपलं करून एरवी आपलं आपलं करून टाकायचंय त्याच्यावर. हो. ओके तू ग्रुपला जॉईन व्हा. मी योगा ओके गर्ल्स वरती ओके. पण टाकलं बरं. आहे. ते अपडेट करेक्ट येत राहतात, सगळे दिसत राहतं ग्रुपवर. आणि काय आहे ना, एक टेम्पो मेंटेन राहतो सगळ्यांचं. करेक्ट सगळे करेक्ट त्यांचं करेक्ट. वॉकिंगचं ट्रॅक टाकतात ना, किती वॉक केलं किंवा काय काय फिटनेस गोल. सो हो थोडंसं चॅनलाइज होतात ना, एकमेकांचं बघून इन्स्पायर होतात, टीमवर्क थोडंसं हो बूस्ट हो. एकमेकांना. मग थोडंसं करेक्ट. विसरलं मुली, मग दिवसभरात नाही झालं तर रात्री संध्याकाळी लेट नाईट असं कव्हर करतायत. अरे मीच मागे राहिले. आणि हां. बाकी काय मोठं नाहीये, पण त्या निमित्तानं एक थोडंसं अळमटळम होतं किंवा मुडी होतच असं नाही. स्वतःसाठी वेळ काढला जातो. हा, बाकी काही नाही. जे एक्झॅक्टली. खूप महत्वाचं आहे सगळ्याच्या रुटीनमधनं. आणि तुमचं म्हणजे आता सगळे तुम्हाला हेच सांगत असतात, सॉरी. पण तुमचं मोटिव्हेशन इतकं जास्त आहे. आता आपण मागच्या वेळी जो वेट लॉस केला, हा हा. त्याच्यानंतर तर टचवूड माझं वजन 1 किलो जे वाढतं आपलं तेवढंच वाढलेलं आहे. त्याच्यापेक्षा वाढलेलं नाही आणि वजनापेक्षाही जो फ्रेशनेस आहे आणि रोज म्हणजे मुलांना कसं शाळेत एखादी शाळा आवडली की कसं रोज जावंसं वाटतं, तसं इथे आहे. तुम्ही कधीही घ्या क्लास, आम्हाला यावंसंच वाटतं. मग तेच तर मी माझं काम करते आहे, गोडी लावण्याचं, कारण त्याशिवाय हे होत नाही, याला कन्सिस्टन्सी लागते. हे करेक्ट. एक दिवस 2 दिवसाची गोष्ट नाहीये. तो नाही, नाही. तुमच्या आयुष्याचा एक भाग बनला पाहिजे. जसं मी करेक्ट. बोलतच असते, 3 वेळेचं जेवण, 1 वेळची झोप तुम्हाला गरजेची आहे, तसं आरोग्य आणि फिटनेस थोडा अवेअरनेस माझ्या साईडनं. मी तोच विचार केला की आपल्याला आपण आता इंडोर ऍक्टिव्हिटी मध्येच येते ऑनलाईन असल्यामुळे, हे योगा आणि हे तर हे ऑफलाईन खूप काहीच छान. होत नाहीये. किंवा थोडंसं तुमचे हार्टबीट्स वाढतील, कार्डिओ एक्सरसाइज याकडे थोडंसं जाण्यासाठी, किंवा इंडिव्हिज्युअली पण तुम्ही करू शकता ना. खूप सगळे बाउंड्रीज येतात आता ऑनलाईनला, सगळ्यांना सगळं होतं, पण तुम्ही वॉकिंग किंवा आउटडोअर फिटनेस हा तुमच्या ठिकाणी कुठे असाल तिथून करू शकता. आणि करेक्ट. आपण ग्रुपने एकमेकांच्या संपर्कात राहू म्हणजे टेम्पो मेंटेन राहील. जे एक बूस्टिंग पुश गरजेचा असतो, तो मिळाला की मग तुम्ही कंटिन्युटी त्याच्यामध्ये येते, नाही तर कंटिन्युटी येत नाही. मग बरोबर. थोडंसं आज केलं, 4 दिवसांनी मध्येच इकडे जावं लागलं बाहेर गावी,
अनेक कारणं, अनेक गोष्टीमध्ये येत राहतात. तर त्यासाठी म्हणून नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधीच थोडंसं नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी मुलींना करते तयार केलं. करते जॉईन, कारण का जानेवारीमध्ये पण माझी जयपूरला एक मोठी हे आहे, बर बर बर, टुर्नामेंट. हा, राईड आहे माझी. आम्ही घोडे घेऊन चाललोय एके ठिकाण जैसलमेर पर्यंत, अरे जयपूर टू बापरे. जैसलमेर. तो त्याच्यासाठी फिटनेस हवाच आहे, तो मी करते जॉईन, मला त्याचा फायदा मस्त होईलच. मस्त मस्त. सगळ्यांनाच सांगेल मी, तिकडे तुमच्या पण असं काही नाही योगा गर्ल्सनी जॉईन व्हायचंय. ओके. तुमच्यातले ग्रुपनी पण तुमच्या आसपास तुमचे फ्रेंड कोणी असेल त्यांनाही जायला तरी चालेल. कशासाठी? तुमचं तुम्ही तरी ग्रुपनी तरी तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी कराल. परत अगेन नो बरोबर. प्रॉब्लेम, मी एकटी कुठे जाऊ, कसे जाऊ, काय करू, हे नको. टेम्पो मेंटेन राहण्यासाठी की तुम्ही तुमच्या ग्रुपमधले पण जॉईन करा आणि एक तो मेंटेन करा. म्हणजे बुस्टिंग एकमेकांना लागतंय ते, आणि ते छान होतंय वर्क. म्हणजे खूप सगळ्या मुली बघून तर करून तर बघतो, हरकत काय प्रयत्न करायला. कारण करेक्ट. वर्किंग आवर्स वेगळे आहेत, जास्तीचे आहेत, मग बसत नाही आहे शेड्यूल. मी त्यांना म्हटलं की तुम्ही ऑल्टरनेट डे करा, वीकली 2 डेज करा. नॉट नेसेसरी की एव्हरी डे डेलीला तुम्हाला नाही जमत आहे तरी त्यासाठी वेगळं स्ट्रगल करून तुम्ही केलं पाहिजे. पण तुम्ही ह्याच्यामध्ये तरी या, ट्रॅकमध्ये तरी या सगळ्यांच्या. आठ करा. हां, स्टार्ट तरी करा. सो आपण करतो आहोत आणि आपल्याला जायचंय, बरंच पुढे करायचंय, ट्रेकिंग करायचे छान छान. हे एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. सो आधी ह्यांच्याकडनं चालून घेतलं पाहिजे. गिरनार वॉकिंगची करायचं प्रॅक्टिस का? मला गिरनार करायचंय मॅम तुमच्याबरोबर. करूयात. तेच तर, वॉकिंगची प्रॅक्टिस पाहिजे तर मी यांना कुठे न्यायचंय तिकडे नेऊ शकते ना. सो आपण करेक्ट. तिथून सुरुवात केली आहे की चला वॉकिंग करूयात आधी मस्तपैकी. मग हळूहळू आपण डिस्टन्स वाढवत नेऊयात जशी तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल तशी. आणि एकदा तुमचा फिटनेस चांगला आला की मग लिमिटेशन्स राहत नाहीयेत की तुम्ही फक्त वॉकिंगच करा. आपण अनेक दुसऱ्या पण करू शकता. टब बुक करूयात, क्रिकेट खेळूयात, त्यात काय एवढं. हो, खरंच असतं. म्हणजे काय नाही, हे सगळं ऑप्शन्स आपल्यासाठी का नसावेत, असायला पाहिजेत ना. आणि त्यानं मेंटल हेल्थ चांगली राहते. ह्या सगळ्या आउटडोर फिटनेस आणि ह्या गेम्समुळे तुमची मेंटल हेल्थ खूपच चांगली राहते, कारण तुम्ही सोशल होताय. थोडे कुठेतरी तुमचं एक्सचेंज होत आहेत तुमचे विचार, थोडासा मूड चेंज होतो, माहोल चेंज होतो, जागा बदलते. हे एक स्क्रीन आणि आपण आणि हे ओके आहे, चला रोजच्या ह्याच्यामध्ये मॅनेज कसं तरी करूनच. पण हे पण पाहिजे म्हणजे वीकली. आता आपण 15 दिवसाच्या गॅपने करतोय, कारण एव्हरी संडे तर पॉसिबल नाही शक्य सगळ्यांना. ठीक आहे, महिन्यातनं 2दा जरी 3दा जरी जमलं तरी हरकत नाही, एकदा जमलं तरी हरकत नाही. माझं पण वैयक्तिक शेड्यूल आहे, त्यामुळं सगळं हे जुळवून आणून करायचं आहे. तर मी सगळ्यांनाच म्हणेल, मुलींना, की ज्यांना ज्यांना इच्छा आहे, पुण्यात आहात, आणि मी तर म्हणेल पुण्यात नसाल तरी तुम्ही तो ग्रुप जॉईन व्हा, की तुमच्या तुमच्या ठिकाणी तुमच्या गावावरून तुम्ही वॉकिंग करू शकाल. ही मग आयडिया छान जेव्हा आहे. मग तुम्ही जमेल तेव्हा या, मग आपण मोठा ट्रेक अरेंज करू किंवा असं काहीतरी करू. स्टेचा असेल किंवा कुठले गड किल्ले करायचे, तर तेव्हा आवर्जून तुम्ही वेळ करू काढून या मग त्यावेळेला. पण त्यासाठी आधीची तुमची प्रॅक्टिस असणं गरजेची आहे ना. अचानक तुम्ही इकडे कुठेच काहीच करू शकत नाही. आणि वाईट काय करतोय, इतकं चांगलं करतोय, तर तुम्ही सगळ्यांनी तिथे असायलाच पाहिजे. जेवढ्या जेवढ्या आहेत योगानी संपर्कात ना, तेवढ्या सगळ्यांसाठीच मी सांगते. तुमची नसेल मानसिकता तरी त्या ग्रुपमध्ये येऊन होईल. वॉकिंग करण्याची, थोडंसं स्वतःकडे, स्वतःला वेळ देण्यासाठी, स्वतःवरती प्रेम करण्यासाठी. स्वतःवरती प्रेम म्हणजे फक्त नटणं मुरडणं नाही. मी सगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल करून देते. तुमच्यावरती येते की तुम्ही कशा कशामध्ये फिट व्हायचे. आता आपण फोटोशूट सुद्धा आपण करतो आहोत, असं नाहीये की आपण एकच एक करतोय. सी, आपले पुढचे सगळे विकेंड आपण पॅक केलेले आहेत. आता 4 तारखेचा विकेंड आहे आपला, नेक्स्ट कमिंग संडे तो ट्रेकिंगसाठी आहे. त्याच्या पुढचा संडे आहे तो आपला फोटोशूट आहे, संक्रांती स्पेशल ब्लॅक साडीचं फोटोशूट आहे. त्यासाठी सुद्धा मी म्हणेल की ज्यांना इच्छा आहे, आवड आहे, हौस पूर्ण करायची आहे मॉडेलिंगची, जॉईन व्हा. प्रॉपर मॉडेल म्हणून तुमचे तिथे फोटोशूट होणार आहे, प्रोफेशनल फोटोग्राफर्स कडून. असं असं असतं की आपण पुष्कळ वेळेला स्क्रीनवरती सगळ्यांना बघत असतो, आणि आपल्यासाठी ह्या गोष्टी नाहीच आहेत, किंवा आपण कधी करणार माहीत नाहीये, किंवा कुठे असा प्लॅटफॉर्म मिळेल हे सुद्धा शक्यता नसतात माहिती, किंवा कसं प्रयत्न करायचा, कसं पोचायचं, काहीच माहिती नसतं. तर मी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देते. एक हाऊस म्हणून आयुष्यात सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत तुम्ही. असं नाहीये की एकच एक मी हेच आहे माझी आवड आणि हेच का, म्हणून पुढे जाऊन असं नको वाटायला की अरे मी यंग होते तेव्हा मी केलं असतं तर. आजकालच्या मुली पहा किती छान हाऊस करतायत, का आपण का त्याच्यामध्ये नाही आहोत. म्हणजे प्रत्येकच वेळेला मी सुचवत असते की जे जे उत्तम आहे, चांगलं आहे, ते सगळं माझ्यासाठी आहे. मला एवढंच समजतं. जे जे सगळ्यात भारी छान जगात निर्मिती ज्याची काही झालेली आहे ती माझ्यासाठी झालेली आहे, मी त्याचा उपभोग घेणारच.
हेच विचार असले पाहिजेत. तर तुमचा आयुष्याचा दृष्टिकोन तसाच एवढा सकारात्मक बनेल आणि मग तुम्ही प्रयत्न कराल त्या गोष्टीसाठी. इच्छाच नाही होणार अदरवाईज. नको नको बापरे माझ्यासाठी नाहीये, मग तुम्ही करा, मग मी नाहीये. नकार नचा पाडा आणायचाच नाही. सकारात्मकतेने सगळं ऍब्झॉर्ब करा. जमेल ते करायचं, नाही जमेल ते नाही. मी सगळ्यांसाठी सगळे ऑप्शन्स ठेवते की असं नाही आहे की प्रत्येकाला फिटनेसमध्ये इंटरेस्ट असेलच मग जबरदस्तीने तुम्ही तिकडे या, इकडे फोटोशूटमध्ये इंटरेस्ट असेल तिकडे या, पण कुठेतरी ऍक्टिव्ह राहा, कुठेतरी कुठल्या तरी फ्लोमध्ये तुम्ही या. आता आपल्या मुलींचं हुरडा पार्टीचं प्लॅनिंग चाललं आहे. आता जानेवारी लास्ट वीक किंवा मॅक्स फर्स्ट वीक फेब आपल्याला हुरडा पार्टीची आपली ट्रिप, मागच्या वर्षी पण आपण गेलो होतो 11 जानेवारीला. आता परत अगेन ह्या वर्षी सुद्धा आपली आहे ते प्लॅनिंग. फक्त डेट्स मला मॅनेज करायचे आहेत, कारण माझं पण थोडंसं मग सगळेच पॅक झाले संडे, तर कसं करायचं, कामं कशी करायची, कामं कशी संपवायची. सो असं आहे. आता हे सगळं मी तुमच्यासाठीच करते आहे, तर तुमच्याकडनं सुद्धा तेवढा सपोर्ट, तेवढं मला हे मिळालं पाहिजे, रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, तर मी हे सगळं करेल. अदरवाईज माझा व्याप काही कमी नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. आज एक पाय इथे तर उद्या दुसरा पाय तिकडे असतो. ओके, चला या आपल्या विषयावरती येऊयात. आज उशिरा सुरू झालेला आहे आपला सेशन, त्यामुळं गोष्टी सगळ्या वेळेत सुरू होणार आहेत, आपण उशिरा सुरू केलं तरी बाकीच्या. चला, सगळ्यात मेन टॉपिक आपला स्लीप सायकल. खूप सगळ्या मुलींचे मेसेजेस होते की झोपेचा इश्यू आहे, झोप येत नाहीये किंवा झोप नीट लागत नाही पूर्ण वेळ. तर अतिशय सोपं साधं आहे. सगळ्यात आधी तुमचा माइंडसेट ह्याच्यासाठी तुम्हाला करावा लागेल की मला झोप येण्यासाठी आधी मी प्रयत्न करेल. स्क्रीन टायमिंग कमी करावा लागेल. 1 तासभर तरी आधी तुम्ही त्या स्क्रीन टायमिंग म्हणजे तो कमी करा. मोबाईल आणि स्क्रीनपासून लांब राहा. तेव्हा कुठे तुम्ही स्वतःपर्यंत येऊन पोचाल, तर तुमचं मन चित्त शांत होईल, काम डाऊन होईल. जरासं तुम्ही शांत स्थिरतेकडे याल. असं चिवचिव चिवचिव डोक्यात अशी कंटिन्यू मोबाईल किंवा स्क्रीन आपण तुम्ही काहीतरी बघता आहात, इतकी डोक्यात चिवचिव अशी असणार की लगेच असं आपण ऑन ऑफ होऊ शकतो का, लगेच स्विच ऑफ होऊ शकतो का, लगेच झोपायचे, डोळे मिटले झोप लागली, कोणालाच शक्य नाहीये. हळूहळू त्यासाठी वातावरण निर्मिती करावी लागते. छोटी लहान बाळं बघा, त्यांना झोपवण्यासाठी आपण किती काय काय वातावरण निर्मिती करतो, किती नियोजन करतो, मग ते झोपी जातात. मग आपल्यासाठी पण तसंच आहे की मला ज्या ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतायत, माझं चित्त डिस्टर्ब करतायत, तर त्या गोष्टी आपल्याला थोडेसे कट ऑफ केल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत, तर जाऊन तुम्ही त्याच्यावरती काम करू शकाल. आणि हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. फक्त घोकून उपयोग नाहीये की मला झोप येत नाही, मला लागत नाहीये, माझा झोपेचा प्रॉब्लेमच आहे, आणि याच्यावर न थांबता मग मला झोपेचा प्रॉब्लेमच आहे हे ऍक्सेप्ट करून 2-2 वाजेपर्यंत मग परत स्क्रीनिंग बघत बसायचं. रात्री मी करणार का एकटी म्हणून? आहे का हे सोल्युशन? कित्येक मुली मला मेसेज करतात की मी जागीच असते आणि मग रात्रीला काय करायचं, सगळे तर झोपलेले असतात, मग मी मोबाईल स्क्रीनिंग करत बसते, स्लाइड करत बसते, बघत बसते. तर अजून स्वतःला डिस्टर्ब करण्यासारखं आहे ते. मला फक्त तुम्ही सांगा की तुम्ही लहानपणापासून असे आहात का, तुम्ही लहानपणापासून निशाचर आहात का? एखाद दुसरी व्यक्ती असते देखील की तिला उपजतच झोप कमी असते, कमी झोप असते, 4-5 तास झोप पुरेशी होते एखाद्या व्यक्तीला, तर ते ठीक आहे. पण मग उरलेला वेळ आपला चांगला घालवला पाहिजे ना. चांगल्या गोष्टींसाठी तर घालवा तो. स्क्रीनिंग मधनं काय आउटकम मिळतं? पुस्तक वाचन करा, गाणी ऐका, काहीतरी कुठलं तरी जिथं चित्त शांत होईल, स्थिर होईल, मन एकाच ठिकाणी एंगेज राहील, ह्या गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागतील. कारण तुम्ही ही कारणं कितीही सांगितली की मला झोपेचा प्रॉब्लेम आहे, मला झोप येतच नाही, मला 1-2 वाजल्याशिवाय झोपणं शक्य होत नाही, हे सगळं सांगितलं तरी तुमचं शरीराला तुम्ही हे सांगू नाही शकत. शरीर त्याचं उत्तर देतं, शरीर त्याचे साईड इफेक्ट देणारच आहे तुम्हाला, देणारच आहे. सगळ्यात पहिला साईड इफेक्ट आहे थायरॉइड. झोपेचा आणि थायरॉइडचा अतिशय जवळचा संबंध आहे. ज्यांना थायरॉइड असतो किंवा ज्यांना थायरॉइड होण्याची शक्यता असते, त्याच्यात पहिला सिम्पटम्स येतो झोपेचा प्रॉब्लेम, झोपेचा इश्यू. का? कारण तुमच्या विचारांची साखळी सतत 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 चालू असते, तिला ब्रेक मिळत नाही, तिला थांबायचं कुठे कळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे आजार नको असतील तर तुम्हाला झोपेवरती काम केलंच पाहिजे. मिनिमम तुम्हाला 7 तास 8 तास, ठीक आहे 6 तास तरी तुम्हाला झोप पाहिजे. आणि मला नाही वाटत 100 मध्ये 2-3 व्यक्ती अशा असतील की ज्यांना 4-5 तास मॅक्स झोप मिळत म्हणजे हवी असेल, बाकीचे नॉर्मल असतात. आपण लहानपणापासून 7-8 तास झोपत आलेलो आहोत. तेवढं शरीर थकवा, दमवा तेवढं शरीर की थकून झोपलं पाहिजे. कधी कधी असं असतं की आपण फक्त दगदग करत असतो आणि दगदगीला आपण शारीरिक कष्टाचं नाव देतो.
की मी खूप काम करते किंवा मी खूप हालचाली करते किंवा खूप हे होतं, माझी खूप हालचाल आहे. हालचाल आहे ती दगदग आहे, तिला तुम्ही व्यायाम नाही म्हणू शकत. व्यायाम म्हणजे काय? आवर्जून केलेली शरीराची हालचाल, त्याला व्यायाम म्हणतो. की ज्याच्यामध्ये टिश्यू मसल तुमच्या ह्या सगळ्यांना व्यवस्थित जाणीवपूर्वक तुम्ही हालचाल देता. दगदगीमध्ये नाही तुम्ही ते करत. शरीर कुठेही कसंही हलतं, कंटिन्यू डोक्यामध्ये विचार चालू असतात. ते विचारांचं आणि बॉडीचं काहीच कनेक्शन नसतं. त्याला व्यायाम म्हणूच शकत नाही, त्याला दगदग म्हणू शकतो. म्हणून तुमचं शेड्यूल हेप्टिक होतं. मग फक्त काय होतं की मेंदू थकतो ते सगळं मॅनेज करण्यामध्ये. आणि तुम्हाला वाटतं की नाही, मी माझी खूप हालचाल आहे, मी किचनमध्ये खूप जास्त काम करते, मी ऑफिसला जाते, मग माझं ऑफिस थोडंसं दूर आहे, मग माझं जाण्या येण्यामध्ये भरपूर वेळ जातो, ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, मग मला खूप खूप हालचाल आहे, मी एका जागी बसून नाहीये. पण ती दगदग आहे, तो व्यायाम नाही. त्याने फक्त तुमचा ब्रेन थकून जातो. शरीराला त्या दगदगीमुळे, पाणी व्यवस्थित न मिळाल्यामुळे, तुमचा डाएट वेळच्या वेळी न झाल्यामुळे शरीर थकतं. व्यायामासारखं नाही थकत ते. व्यायामामुळे जे थकतं ना, त्यानं तुमच्या शरीराला फायदे होतात. सगळ्यात मेन म्हणजे तुमची स्लीप सायकल चांगली होणार आहे. हे जे मी वॉकिंगसाठी फोर्स करते आहे, तुम्ही हे चालणाऱ्या मुली आता पहा, त्यांना त्यांच्यामध्ये चेंजेस जाणवले असतील की तुम्ही चालणं सुरू केलं आहे, जरा फास्ट चाला, बघा किती छान रात्रीची झोप येते. यायलाच पाहिजे, येणारच. कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन इतकं सुंदर, इतकं फास्ट, व्यवस्थित, अगदी टिप्स पासून ते पूर्ण पायाच्या नसांपर्यंत सगळीकडे होतं. व्यवस्थित ऑक्सिजनचं ब्लडचं सर्क्युलेशन झालं की त्याचं काय म्हणूयात, आउटकम चांगलंच येणार आहे. अगदी तसं तुम्ही जेवायची वेळ लवकर करा. म्हणजे मी तर वेट लॉसमध्ये किंवा आपल्या प्राणायाम मेडिटेशनच्या वर्कशॉपमध्ये शुअरली सांगत असते की 100% जर तुम्हाला झोप हवी असेल तर तुम्ही फक्त एक गोष्ट बदला आयुष्यामधली, की तुम्ही 7:30 नंतर जेवण करू नका. 7-7:30ला जेवण करा आणि मला सांगा की तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा. असं शक्यच नाही. तुम्हाला ॲसिडिटी, पित्त आणि झोप ही जर चांगली हवी असेल तर तुम्ही फक्त तुमचं रोजचं रुटीन हे 7-7:30 पर्यंत डिनरचं करा. हेच हेच त्याचं काय म्हणूयात रामबाण उपाय आहे. असं आपलं लाईफस्टाईल नाही. कोणीही 7-7:30ला जेवत नाही. आज जेवलं तर उद्याचं शुअर नसतंय. छान 4 दिवसांनी तेच रुटीन असेल, 8 दिवसांनी तेच रुटीन असेल. आणि ज्यांचं असेल त्यांना हा इश्यू येणार नाही. ओके. कारण तुमची डायजेशन सिस्टीम, तुमचं पोट डिस्टर्ब करते, शरीर डिस्टर्ब करते. शांत चित्त होण्यासाठी, झोप येण्यासाठी तुमचं पोट शांत असणं गरजेचं आहे. जेवल्यानंतर पचन संस्था कामाला लागते, ती पचनामध्ये बिझी होते, तुमचे हार्मोन्स चेंज होतात. झोपेचा आणि वजन वाढण्याचा देखील अत्यंत जवळचा संबंध आहे, अत्यंत जवळचा. हे सगळं वेट लॉसच्या मुलींना माहिती आहे. हे त्यांनी स्वतः अनुभव घेतात की ज्या दिवशी त्यांचं झोपेची सायकल डिस्टर्ब असते त्या दिवशी वेट स्टक झालेलं असतं. मग इकडे तुम्ही किती एक्सरसाइज करा, किती डाएट करा, इतकं जवळचा, इतकं ट्रान्सपरंट आहे सगळं. फक्त मी सांगते आणि त्याला काहीच हे नाहीये, बेस नाहीये असं नाहीये. सगळं हे विजेबल आहे, लक्षात येतं. आपण फक्त हे कोणाला तरी सांगण्यासाठी किंवा टाळण्यासाठी, मला झोप येत नाही, मला लेट झोपायची सवय लागली आहे, सवय आहे, किंवा माझं बाळ छोटं आहे मग तीच सवय राहिली कंटिन्यू, त्यावेळेला असं झालं, त्यावेळेला तसं झालं. पण या सगळ्यांच्या मुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतोय, तुमचं शरीर किती तुम्हाला सुडल पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागेल, बदल घडवावा लागेल. असं शक्यच नाही की तुम्ही काहीही चेंजेस न करता तुम्हाला सगळे व्यवस्थित तुमच्या मनाप्रमाणे सगळं रुटीन मिळेल. 2-3 गोष्टी तुमच्या लक्षात घ्या. अगदी तरी सुद्धा झोपेचा इश्यू येतोय किंवा 7-7:30ला तुम्हाला जेवण केल्यानंतर रात्रीला जर भूक लागतीये तर झोपायच्या आधी एक अर्धा तास तुम्ही हळद दूध घ्या. हळद दूध, जायफळ घ्या. छानपैकी उकळवायचं, त्याचा प्रमाण कमी होईपर्यंत उकळवायचं आणि ते उकळलेलं दूध घ्या. अगदी कपभर घेतलं पुरेसं. हेल्दी आहे, झोप येण्यासाठी ती मदत करतं. पण ह्या रेमेडीज न वापरता म्हणू नका की तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला झोप येतच नाही. प्रयत्न करा, कारण त्यावरती तुमचं शरीराचं पूर्ण स्ट्रक्चर डिपेंड आहे. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? वेळेत झोपणं, वेळेत गोष्टी करणं.
वेळेशी बांधिलकी ठेवणं. आज ज्या वेळेला झोपते त्याच वेळेला उद्या, परवा, महिन्यानी, 6 महिन्यांनी, वर्षांनी तुमची झोपायची वेळ फिक्स असली पाहिजे. अगदी मग मध्ये तुमचं काही कार्यक्रम आले, गेस्ट आले, तुम्ही बाहेर गेला, तुम्ही आउट ऑफ स्टेशन आहात, त्या गोष्टी सोडून द्या. पण तुमच्या स्वतःच्या घरात असताना तुमचं रुटीन असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे. कारण आपलं बायोलॉजिकल क्लॉक तयार होतं. जसं आपलं जेवणाच्या वेळा फिक्स असतात, त्याच वेळेला आपल्याला भूक लागते. आपली सकाळी नाश्त्याची वेळ असते, त्यावेळेला आपल्याला नाश्ता हवा असतो. लंचच्या वेळेला आपल्याला लंच हवं असतं. डिनरच्या वेळेला डिनर. पोटात कावळे ओरडतात, भुकेची जाणीव होते. सेम तसं स्लीप सायकल आहे. सेम तुम्ही आज ज्या वेळेला झोपताय, उद्या ज्या वेळेला झोपताय, परवा दिवशी त्याच वेळेला तुम्हाला झोप येणार आहे म्हटल्यावरती त्याचं तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक, बॉडी क्लॉक तयार केलं पाहिजे, आवर्जून केलं पाहिजे. आपण शरीराला चालवायचं का शरीराने आपल्याला चालवायचं? काय वाटतं तुम्हाला? जसं जेवणाच्या वेळा मी तुम्हाला सांगते की तुम्ही आयडियल ठेवा, तुमच्याच वेळेत जेवा, तसंच झोपेचं सुद्धा वेळा तुम्हाला ठरवता आल्या पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला झोप आली पाहिजे. तेवढं नियंत्रण तुम्ही शरीरावरती मिळवलं पाहिजे. शरीराला मन नाहीये, पण मनाला भावना आहेत की ज्या सतत काहीतरी वेगळं सांगत असतात. जरा टाइमपास इकडे करते, तिकडे करते, मग झोपते, अर्धा तास लेट झाला तर काय झालं, किंवा उद्या काय मुलाला स्कूलला सुट्टी आहे, मग उद्या लेट उठते, रोज लवकरच उठावं लागतं. तुमचं स्वतःचं एक शेड्यूल पाहिजे. तिकडं घरातले बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बदलत राहिल्या तरी स्वतःसाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी तो अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी द्या. उठा, वॉकिंगला जा. एक एक स्वतःची काहीतरी सायकल पाहिजे. कारण खूप खूप हे लगेच साईड इफेक्ट येत नाही, त्याच्यामुळं आपल्याला त्याचं गांभीर्य येत नाही. एकच त्याचं कारण आहे की लगेच त्याचे साईड इफेक्ट दिसत नाहीत. वर्षभर तुम्ही हे करा, त्याच्यानंतर पहा सगळं तुमचं चेंज झालेलं रुटीन दिसेल. चांगलं जरी हॅबिट लावली तरी रुटीन चेंज झालेलं दिसेल. आणि असं काही मुडी मुडी तुमचा जो स्वभाव असेल किंवा मुडी गोष्टी करत असाल, जमेल तशा, जमेल तेव्हा केल्या तर केल्या, नाही नाही केल्या तर त्याच्यानंतर सुद्धा तुमचं कसं बॉडी त्याला रिॲक्ट होते ते तुम्हाला कळेल. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मेन रोल कोणाचा आहे? आपल्या मनाचा आहे. आपलं माइंड आपण सेटल करायचे, स्ट्रॉंग करायचे, स्टेबल करायचे, की त्याची डिसिजन आज पण सेम पाहिजे, उद्या पण पाहिजे, महिन्याने पण पाहिजे, 6 महिन्यांनी पण सेम पाहिजे. स्वतःसाठी, की माझ्या स्वतःसाठी मला बाबा फिटनेस माझा चांगला पाहिजे, त्याच्यासाठी ह्या ह्या गोष्टी चांगल्या माझ्यासाठी योग्य आहेत. जसं की मला वेळेत झोप पाहिजे, नीट झोप पाहिजे, मग त्यासाठी मी वेळेत झोपणं, वेळेत उठणं, स्लीप सायकल जे आपण म्हणतो आयडियल, ती माझी सेट असली पाहिजे. जेवणाच्या वेळा माझ्या फिक्स असल्या पाहिजेत. वजन कशाने वाढतं माहिती आहे तुम्हाला? डाएट डाएट तुम्हाला सगळ्यांना ऐकून आहात. डाएट म्हणजे लोकांना काय वाटतं? कमी खाणं. डाएट म्हणजे कमी खाणं नाही, डाएट म्हणजे वेळेत आणि प्रमाणात खाणं. फरक समजून घ्या. तुम्ही वेळा पाळा आणि वेळामध्ये खा तर त्याला डाएट म्हणतात. प्रमाणात खा म्हणजे काय? आपलं मन परत अगेन आपलं मनाला वाटलं मग हा पदार्थ जास्त खाते, मग तो माझ्या शरीराला गरजेचा आहे नाही आहे, फक्त माझ्या मनाची मागणी म्हणून आपण तो जास्त खातो. तो पदार्थ जो आपल्या शरीराला उपयोगाचा आहे, हेल्दी आहे, सॅलड म्हणूयात आपण, फ्रुट्स म्हणूयात, की जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते हेल्दी आहेत, पण मला आवडत नाहीत, म्हणून मग मी त्याचं प्रमाण कमी करते, ते खात नाही. उद्या अगेन दुसरं मेनू आला, त्याच्यात पण तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला आवडतंय, तुमच्या जिभेला आवडतंय, तुम्ही त्याला प्रायोरिटीमध्ये जास्त पोर्शनमध्ये खाताय. आणि जे हेल्दी आहे, ज्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स किंवा सॅलड जे काय आहे ते नाही आवडत, त्याची गरज आहे शरीराला, माहिती आहे आपल्याला की ते माझं फायबर पोटामध्ये त्याच्यामुळे गेल्यामुळे माझं डायजेशन सिस्टीम चांगली होणार आहे, त्याच्यातले माझ्याकडे प्रोटीन, विटॅमिन्स माझ्या शरीराला उपयोगाचे आहेत. पण तरीही माझ्या स्वभावाला किंवा माझ्या मनाला ते आवडत नाही टेस्ट, माझ्या जिभेला आवडत नाही ती टेस्ट, मग मी आपलं थोडंसं काहीतरी घेते, नाही तर त्याच्याऐवजी मी दुसरं काहीतरी छान चमचमीत बनवून खाते. हो की नाही? हे हे असं करणं हे डाएटमध्ये बसत नाही. डाएटला विनाकारण बदनाम केलंय की डाएट म्हणजे कमी अन्न खाणं, अजिबात नाही. आता तुम्ही ज्यांनी वेट लॉस सेशन केलंय आपला त्यांना माहिती आहे की मी सगळं खाण्यासाठी अलाउड करते, सगळं खाऊन पिऊन वजन मुली कमी करतात आणि तेही तुमचं रोजचंच खाणं. डाएट मग त्याला वेगळं द्यायचंय, काहीतरी फॅन्सी डाएट करायचंय, ते द्यायचंय, असलं काहीही नाही. रोजचं जे खाताय तेच खायचंय. आणि वेट लॉस संपल्यानंतरही तुम्ही गोड, स्वीट, तळलेलं तुमचं जे खायचंय तेही परत सगळं खाऊ शकता. असं असं आपण काहीच रूल नाहीये की
बंद करायचंय, म्हणजे माझ्या शरीराला हे नाही उपयोगाचं, यानं वजन वाढू शकतं, मी हे नाही खाणार, ते नाही खाणार, अजिबात नाही. असलं काहीच नाहीये. मग तरी सुद्धा डाएट म्हणजे काय, वेळेत खाणं, प्रमाणात खाणं. तर याच्यावरती मी अनेक पूर्वी पण सेशन्स घेतले, पूर्वी पण याच्यावरती बोललेले आहे की जो जो अन्न पदार्थ खाण्यासाठी बनवलेला आहे त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे, तो खाल्लाच पाहिजे. मग फक्त तो कधी खाल्ला पाहिजे, तर वेळेत खाल्ला पाहिजे, की जेव्हा तो मला अंगी लागेल, पचेल. शेवटी कुठलाही अन्नपदार्थ आपण खातो कशासाठी, अंगी लागण्यासाठी, त्याची ऊर्जा मिळण्यासाठी. त्या पदार्थातून आपल्या शरीराला, आपल्या पूर्ण सगळे ऑर्गन्स जे आहेत ते रन होण्यासाठी जे विटॅमिन्स, न्यूट्रिशन्स लागतात, आपल्याला मिनरल्स लागतात, ते मिळण्यासाठी, ते पोचण्यासाठी, हे सगळं भागण्याची क्षमता त्या अन्नपदार्थामध्ये असेल तर ते त्या प्रमाणात खाल्लं पाहिजे. आणि जर नाहीये तर मग ते आपल्याला फक्त टेस्ट बर्ड आपले डेव्हलप होण्यासाठी, टेस्ट वाढवण्यासाठी, मग त्याचं प्रमाण ठरवलेलं पाहिजे ना. तो आपण जास्त प्रमाणात खाऊन उपयोगच नाही. फॉर एक्झाम्पल केक. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केक किती हेल्दी आहे. म्हणजे तो आईस केक वगैरे जर असेल तर तो किती हेल्दी आहे. हेल्दी तो एक छोटा तुकडा खाल्ला तर तुम्हाला साईड इफेक्ट होतच नाही, खरं सांगायचं तर. पण त्याच्यासोबत जर वेफर्स पण आहेत, एक समोसा पण आहे, अशी पूर्ण प्लेट आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला केकची चव खूपच आवडली, मग तुम्ही एक ट्रायंगल घेतला, मग अजून एक घेतला, मग कुणीतरी आग्रह केला, मग तिसरा घेतला. बर, हे खाणं पण ओके, हे तुम्ही दुपारी खाल्लं तरी ओके, एवढं सगळं दुपारी खाल्लं तरी काही होत नाही. पण जर तुम्ही हे नाईट पार्टीला गेलाय, रात्रीच्या पार्टीला गेलाय बर्थडेच्या, आणि तुम्ही रात्री 10 वाजता 9 वाजता हे खाताय, एक तर शरीराला शून्य लाभ होणार त्याचा, शरीराला त्यातलं काहीच मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट, लेट खाल्ल्यामुळे डायजेशन शून्य, डायजेशनला लोड आलं की पचनसंस्था स्लो होते, पचनसंस्था स्लो झाली की मेटाबॉलिझम डाऊन होतं, वजन वाढतं. सगळं ट्रान्सपरंट आहे, सगळं याच्यामध्ये काही लूपहोल नाही, हायड अँड सीक नाही, काही नाही. मग आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपण हे सगळं करतो, हो की नाही. मग ह्या गोष्टी कधी केल्या पाहिजेत, बर्थडे कधीतरीच असतो, मग तुम्ही 15 दिवसातून एकदा जर असं छान सेलिब्रेशन करताय आणि मस्त चमचमीत खाताय, त्यानं साईड इफेक्ट होत नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही बॅक टू रुटीन येणं, परत तुम्ही तुमच्या वेळेमध्ये खायला सुरुवात करणं, परत तुम्ही 7-7:30 पर्यंत तुमचं डिनर करा. डिनरमध्ये तुम्ही भाकरी घ्या, पालेभाजी घ्या, मुगाची खिचडी घ्या, किंवा वाटीभरून घट्ट वरण घ्या, प्रोटीनचा सोर्स आहे तो चांगला, हे डिनरला तुम्ही ठेवा. मग ते एकदा कधीतरी खाल्लेल्या जेवणाने काही होत नाही, काहीच होत नाही. रोज रोज जर तुम्ही अशी व्हरायटीज खात राहिला तर डाएट म्हणू नाही शकत, साईड इफेक्ट होणारच आहे, जो व्हायचा आहे तो त्याच्या वेळेनं होणारच आहे. सो इतकं सिम्पल आहे ते. आता यातलं मला असं वाटत नाही की हे तुम्हाला माहिती नाहीये काय, बऱ्यापैकी सगळ्यांना सगळं माहिती असतं, फक्त ते वरवरचं आपण फक्त ॲज अ जी के म्हणून ऐकायचं फक्त. जसं इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स स्क्रोल करत राहता आणि मग ते सांगत राहतात, बरेच ज्ञान वाटत असतात ते सगळं काय 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 काय, मग तुम्ही ते सगळं बघत असता. ॲब्झॉर्ब किती होतं आपल्या रुटीनमध्ये, आपण त्याचा समावेश किती करतो, किती उत्तम ज्ञान कुणी सांगितलं असेल रेडीमेड, तरी ते चेंजेस आपल्याकडनं होणं, तर ते ऐकण्याचा उपयोग आहे, नाही तर उपयोग काय. त्यामुळे मी हे कित्येक सेशनला सांगत असते, अनेक सेशनला सांगत असते, पण परिणाम कुठे होतो, वेट लॉसमध्येच होतो. तिथेच मुली ते व्यवस्थित शिस्तीत ऐकतात आणि त्यांच्यामध्ये चेंजेस होतात, आणि जे काही ते आता तुम्हाला रिझल्ट दिसतात ते तेव्हा दिसतात. मी आता तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही, आहेत एक दोघ म्हणजे असे पण एक्झाम्पल आहेत की इथे सॅटर्डे सेशनला मी जे काही सजेशन देते मुली ते फॉलो करतात, आणि होतं त्यांचं, वेट कमी होतं, 4-5 किलोपर्यंत जातात. नंतर सांगतात मला अर्थात की मॅम त्यावेळेला तुम्ही सॅटर्डे सेशनला सांगितलं होतं, आणि मग मी ट्राय केला, फॉलो केलं 2-3 महिने, 2-3 महिन्यामध्येच मला वजन माझं खूप कमी झालं, माझं रुटीन चांगलं झालं, त्याच्यामुळे मूड चांगला राहायला लागला. असं पण आहेत. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला गरजच नाही ना मग वेट लॉस सेशन करायची. मी इथे ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड सगळं सांगते. ज्यांना खरंच नाही मॅनेज होत वेट लॉस सेशन किंवा, तर ठीक आहे, हरकत नाही, हेच सगळं रुटीन इथे मी तुम्हाला वारंवार सांगते. पण काय म्हणतात ना, सोनारानेच कान टोचायचे, तशा पद्धतीत जर तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी मग वेट लॉस सेशन आहे. तिथे या, तिथे मी तुम्हाला बरोबर दुरुस्त करून देते, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मी करून देते.
आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडेच आहे. काय सविता? चला, हा टॉपिक क्लिअर झाला. काय विचारायचे का? पुढच्या टॉपिकला शिफ्ट होऊयात आपण. पुढच्या टॉपिकला शिफ्ट व्हायचं का? चला, डाएट रुटीन म्हणजे काय? डाएटचं ऍक्च्युली बोलले मी आत्ताच तुम्हाला. डाएट रुटीन, डाएट म्हणजे कमी खाणं नाही. डाएट म्हणजे वेळेत खाणं, प्रमाणात खाणं, एवढंच आहे. वेळेत खाणं म्हणजे आज ज्या वेळेला जेवताय त्याच वेळेला उद्या जेवायचे, परवा जेवायचे. आणि प्रमाणात खायचे म्हणजे तुमची ठरलेली एक पोळी आहे तर तुम्ही एकच पोळी खा. मूड चेंज होईल तसं तसं तुम्ही पोर्शन चेंज केला तर, मी तुम्हाला आधी पण सांगितले, आपली अन्ननलिका असते तर ती बलूनच्या साईज सारखी असते, बलून सारखी असते. बलून कसा, जेवढी हवा घालू तेवढी त्याची साईज वाढते. अन्ननलिका सेम तशी आहे. एवढी असताना ओरिजिनल एवढी आहे. तुम्ही त्यात जेवढं अन्न भराल तेवढी तिची साईज वाढते. मग एवढी मोठी अन्ननलिकेची साईज झाली की आपल्याला एवढं अन्न त्या अन्ननलिकेत भरल्याशिवाय पोट भरल्याचं फिलिंग येत नाही. आणि मग तुम्ही तेवढं सगळं टाकल्यानंतर तुम्हाला असं पोट भरलं, हा जेवण झालं, हे फिलिंग येतं. पण ऍक्च्युअल मध्ये शरीराला गरज आहे का? आपण ते अभरचं भर इकडचं तिकडचं खाऊन शरीराची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त साईज करून ठेवली अन्ननलिकेची. मग तिला आपण श्रिंक करू शकतो. बलून जसा कमी हवा भरली की कमी साईजचा होतो, तसंच कमी जेवण दिलायचं की ती कमी साईजला येते. मग आपल्या शरीराला जेवढी गरज आहे आपण त्या साईज मध्ये, आयडियल मध्ये तिला नेऊ शकतो. तुम्हाला हे होण्यासाठी तुमच्या ह्याच्यामध्ये सातत्य पाहिजे की मी एक पोळी खाते तर एकच पोळी खाईल. एक पोळी अजून मला काय खायचं तर एक पोळीचा पोर्शन कमी करून त्याच्याऐवजी मी भात खाईल, अजून दुसरं काय खाईल. पण तुम्ही मूडनुसार चेंज झाला, आज मी वेगळं खाते, परवा अजून वेगळं खाते, परवा अजून वेगळं खाते, असं करत करतच तिची साईज वाढते. ते आपल्या लक्षात देखील येत नाही. आणि मग वजन वाढणं किंवा मग बाकीच्या गोष्टी असतात. तर डाएट रुटीन म्हणजे काय, की तुम्हाला हे माहिती पाहिजे की वेळेत खायचे. माझं 8चं जेवणाची वेळ आहे, 8:30ची जेवणाची वेळ आहे, तर मी त्याच वेळेला जेवेल. आणि जर माझी ती वेळ मिस होतीये त्याच्या आधीच 5-6 वाजता तुम्ही काहीतरी खा, थोडंसं तुम्ही शरीराला एनर्जी देऊन ठेवा. आणि मग 8 वाजताचं जेवण तुम्ही स्किप केलं तरी चालेल, किंवा मग झोपताना फक्त हळद दूध वगैरे घ्या. पण तुमचं 8चं जेवण 10ला गेलंय आणि आता 8 दिवस माझं असंच होतंय बहुतेक, मग तुमचं रुटीन खराब झालंय समजायचं. एखाद्या दिवशीने रुटीन कधीच खराब होत नाही. एकचं काय, 2 दिवसांनीही रुटीन खराब होत नाही. सातत्य त्याच्यात 8-8, 10-10 दिवसांचं राहिलं की रुटीन खराब होतं आणि त्याचे साईड इफेक्ट दिसतात. म्हणून डाएट रुटीन खूप खूप गरजेचं आहे. तुमचं पचन खाल्लेल्या अन्नाचं होण्यासाठी डाएट रुटीन गरजेचं आहे. कारण पाचक रस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण चिंचेचं नाव काढलं, आठवली चिंच, की आपल्याला सलायवा सिक्रेट होते, जिभेमध्ये लाळ सुटते, हो की नाही? त्या इच्छेनेच आंबट गोड वगैरे इतकं आपलं जवळचा संबंध आहे आपल्या मनाच्या विचारांचा आणि ह्या सगळ्या जेवणाचा, सगळे काय म्हणतात लाळ वगैरे सिक्रेट होण्यासाठीचा. मग तुम्ही जेवायच्या वेळा सुद्धा जर नाही पाळल्या तर जेवायच्या वेळेला तुम्हाला, तुम्ही जे पोटात कावळे ओरडता म्हणता, तर ते काय असतं की पाचक्रस सिक्रेट होतो. त्यावेळेला पाचक्रस सिक्रेट होतो, अग्निप्रदीप्त होतो, मग आपण त्यात जेवण टाकायचं, मग ते पचन सुरू होतं. आता त्यावेळेला आपण जेवण नाही दिलं की त्यावेळेला पाचक्रस सिक्रेट होतो, तो वाट बघतो, जेवणाची वाट बघतो, जेवण त्यावेळेला मिळालं नाही, झालं. अचानक तुम्ही नंतर जेवण करता ज्या वेळेला पाचक्रस सिक्रेट होत नाही, ते अन्न पचणारच नाही. कारण अन्न कधी पचतं, जेव्हा त्याच्यामध्ये पाचक्रस मिळतो. पाचक रसचं पुढचं नेक्स्ट लेवल काय होते, ऍसिडिटी, ऍसिड. ते ऍक्च्युअल ऍसिडच असतं, पण जोपर्यंत ते शरीरातल्या जेवणामध्ये मिक्स होतं तोपर्यंत ते चांगलं असतं. जर जेवणात नाही ते मिक्स झालं तर त्याचं ऍसिडमध्ये रूपांतर होतं, की जे तुम्हाला ऍसिडिटी वगैरे जी होते, आम्लपित्त जे होतं, हे अनेक काळ तुमचं असं रुटीन असल्यामुळे. आणि आम्लपित्त वगैरे तर हे डेफिनेटली तुमची जेवायची वेळ आणि तुमची झोपायची वेळ हे डिस्टर्ब आहे, किंवा तुम्ही विचारांचं चक्र तुमचं इतकं कंटिन्यू आहे की त्याचा तुमच्या रुटीनवरती परिणाम होतो. या 3च मोस्ट गोष्टी असतात की त्यानंच ऍसिडिटी होते. चौथं सुद्धा कारण नाही. म्हणजे हे ॲनालिसिस करा. एखादं जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, तुम्हाला खूप ॲसिडिटीचा त्रास आहे, आणि ॲसिडिटीचा त्रास होऊन होऊन त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागलाय, अल्सर व्हायला लागलाय, आम्लपित्त झालंय, मग तर तुम्हाला त्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे, स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे की ह्यातल्या कुठल्या गोष्टी माझ्याकडून होत आहेत.
की माझं जेवण नीट नाही, जेवणाच्या वेळा नीट नाही आहेत, झोपेचं माझं रुटीन नाही आहे, झोपेची वेळ माझी नीट नाही आहे, माझ्या डोक्यातली विचारांची साखळी थांबत नाही, सतत विचारांची साखळी चालू आहे. आपण पहा, ह्या म्हणी रूढ कशा झालेल्या आहेत. आपण ऐकतो, पित्त खवळलं, राग आला. पित्त खवळणं म्हणजे काय? जेव्हा खूप खूप राग येतो त्यावेळेला पित्त खवळतं. म्हणजे काय? एक्स्ट्राचं पित्त तयार होतं. साईड इफेक्ट. मग तुम्ही सतत जर विचार करत असाल, सतत हायपर होत असाल, तर तुमचं एक्स्ट्राचं पित्त तयार होणार, एक्स्ट्राचं ऍसिड तयार होणार, आणि त्याचं नियोजन नाही झालं की ऍसिडिटी, झोपेवरती परिणाम. हे सगळं ट्रान्सपरंट आहे, हे सगळं नोन आहे. फक्त ते आपल्यावरती किती होतं तुम्हाला तुमचं बघावं लागेल, की जर मला पित्ताचा त्रास होतोय तर काय आहे, माझं रुटीन खराब आहे, माझ्या रुटीन मधली ही गोष्ट मला करेक्ट केली पाहिजे. मग कुठली गोष्ट करेक्ट केली पाहिजे? माझ्या जेवणाच्या वेळा चुकतायत, माझ्या झोपेची वेळ चुकतीये, किंवा मी खूप टेन्शनमध्ये राहते, मी सतत विचारांच्या नादामध्ये राहते, किंवा माझा अति काळजीचा स्वभाव आहे, मी खूप हळवी आहे आणि ह्याचे साईड इफेक्ट होत आहेत मला. मग मला काहीतरी याच्यावरती काम केलं पाहिजे. पण कुठल्या तरी एका निष्कर्षापर्यंत तुम्हाला पोहोचलंच पाहिजे, जर तुम्हाला खूप काळ हे सफर नसेल व्हायचं या गोष्टींमध्ये. याला पर्याय नाहीये, हे कधी ना कधी बदलावंच लागतं. जोपर्यंत तुम्हाला हार्मोन्स सपोर्टिव्ह असतात तोपर्यंत शरीर आपलं छान चालतं. जिथं हार्मोन्स सपोर्ट करणं थांबतात तिथे शरीर तुम्हाला साथ देत नाही, आणि मग आपल्या वेगवेगळ्या आजाराचं रूपांतर त्याच्यामध्ये होतं. म्हणजे हे कमी आहेत, ॲसिडिटी, आपण गोळी खाल्ली, तिला दाबली पूर्ण, पुढचा नेक्स्ट डे. पण तुम्हाला असं माहिती आहे का की ती ॲसिडिटी खूप जास्त झाल्यानंतरचा साईड इफेक्ट काय होतो, एका लेवलच्या पुढे काय होतं? आहेत अशा पण केसेस. अल्सर माहिती आहे का, की आतनं सगळ्या जखमा होतात, अन्ननलिकेला पूर्ण जखमा होतात, त्याला अल्सर म्हणतात. तुम्ही नॉर्मल जेवण खाऊ शकत नाही, तिखट खाऊ शकत नाही, मिठाचं खाऊ शकत नाही. तिखट मीठ सुद्धा तिथे जखमांना त्रास देतं, मग त्याच्यात सेप्टिक होतं. खूप 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 पुढे पुढे अशा गोष्टी जातात. हे आपल्याला आतून आतून शरीराला काय चाललंय हे बाहेरून दिसत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल, खूप जास्त पोटात दुखते तुम्हाला, कुठलंही खाल्लं जेवण की पोटात दुखते किंवा काय, असे पुढचे नेक्स्ट लेवलला गेल्यानंतर ना डॉक्टर हे आपल्याला सांगतात. मग आपल्याला कळतं. परत रिवर्स येण्यासाठी परत आपल्याला सगळं शांत रुटीनमध्ये या, परत सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करा. मग जर करायच्याच आहे तर आत्तापासून का नाही करायच्या? असं काहीतरी होण्याची का वाट बघायची? आपल्या शरीराला आपण असं का त्रास द्यायचा? जे मोस्टली उशिरा झोपतात त्यांचं असं होतं, कारण त्यांची डायजेशन सिस्टीम खराब होते. तुम्ही लेट झोपला की तुमची डायजेशन सिस्टीम कोलॅप्स झाली म्हणून समजा. वजन ज्यांचं वाढतं त्यांनी निरीक्षण करा की वजन कशाने वाढतं. हेच बेस आहे, हेच, दुसरं काहीच नाहीये. आणि ह्या दोन्हींचं तुमचं नीट रुटीन असणं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. या दोन्ही गोष्टी तुमच्या वेळच्या वेळेत तुम्ही करायचा प्रयत्न करताय. विकेंड सोडून द्या, विकेंडला काहीतरी आपल्या फॅमिलीचं काहीतरी असतंच, प्रत्येकाचं काही ना काहीतरी घरामध्ये काहीतरी आउटिंगचे प्लॅन असतात किंवा काय डिनर प्लॅन असतात. ओके, एकदम टोटली ओके, तुम्ही संडे मस्तपैकी चिट डे करा किंवा एन्जॉय करा. पण तुम्हाला माहिती पाहिजे की मंडे पासून माझं रुटीन नीट पाहिजे, शिस्तीत पाहिजे. मंडेला पासून मी माझे 3 वेळेला व्यवस्थित माझ्याच वेळेत जेवण करणार. मग तिथं अजिबात कसली कारणं काढायची नाहीत. ह्याच्यासाठी वाट बघते, त्याच्यासाठी वाट बघते, ह्यांच्यासोबत जेवायला बसते, त्यांच्यासोबत जेवायला बसते, ह्याच्या आधी कशी जेवण करू. त्रास तुमच्या शरीराला होतो ना, ऍसिडिटी तुम्हाला होणार ना, त्या सगळ्यांना मिळून होणार जेवढ्यांसाठी थांबलाय. इथे तुम्हाला सारासार विचार करण्याची गरज आहे. इथे विचार केला पाहिजे की मला, माझी शरीराची क्षमता वेगळी आहे, माझं शरीर वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करतं, माझ्या शरीराला झेपत नाही आहेत ह्या गोष्टी. उशिरा जेवण करणं मला ते लाभत नाहीये. शेवटी आपण जेवण कशासाठी करतोय? अंगी लागलं पाहिजे ना आपल्याला. अगदी मराठीत आपल्या म्हण आहे, अंगी लागणं म्हणजे काय? शरीराला लाभणं. शेंगदाण्याचा दाणा जरी खाल्ला तरी तो आपल्याला लाभला पाहिजे, पचला पाहिजे. मग पचण्यासाठीचं नियोजन केलं पाहिजे ना त्या अन्नाचं. मग तुमच्याकडे ती कला पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीला, समोरच्या लोकांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे, पटवता आलं पाहिजे की मला खरंच त्रास होतोय, मला नाही झेपत आहे, मला दुसऱ्या कामांवरती परिणाम होतोय, मला अजून बाकी गोष्टी करायच्या असतात, मग मी तिथपर्यंत पुरत नाही, म्हणून मी थोडंसं, किंवा डॉक्टरांचं नाव सांगा, डॉक्टरांनी सांगितलं आहे असं. कारण एकदा ॲसिडिटी झाली की पुढचे 2 दिवस तुमचे खराब जाणार. वजन वाढते ते वेगळंच, अजून तेवढ्यावरही भागणार नाहीये. परत त्याचे साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला विटॅमिन्सची आणि न्यूट्रिशनची डेफिशियन्सी येणार, कारण पचलं नाहीये खाल्लेलं. काय उपयोग आहे मला सांगा? कोणाच तरी वाट बघून, कोणाच तरी, तुम्ही जेवण मस्तपैकी करून घेऊन तुम्ही सर्व करायला बसा डायनिंगवर कंपनी द्यायला.
चालू शकतं. मी तेच करते. मला आठवत नाही, मी गेले 15 वर्षामध्ये मी 8 नंतर जेवली, मॅक्स 8. आता 6 ते 7 मध्येच माझा डिनर आहे. मला पण तुमच्यासारखी फॅमिली आहे. आपण कसं मॅनेज करायचं? ह्या गोष्टी आपल्या हातात आहे की आपण सगळं व्यवस्थित सगळ्यांचं सगळं असंही करतच असतो, करतच आहे, करतच राहणार आहोत. पण त्याच्यामध्ये उलट समोरच्यांना पण तयार करायचं वेळेत जेवण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी. त्यांची पण हेल्थ चांगली राहील. तुमची हेल्थ चांगलं राहण्यासाठीच तुम्ही ह्या गोष्टी करताय ना. मग त्यांची हेल्थ चांगलं राहण्यासाठी पण सेम तेच लागू होतं. वेगळं काय तेव्हा? मी तर कित्येक वेळेला मुलींना सांगते की जर तुम्हाला नाही मॅनेज होते लवकरचं जेवण, तुम्हाला आता खूप सगळे वर्किंग आहेत, घरातच ते म्हणतात की मॅम आम्ही 8 वाजता 9 वाजता घरात येतो, 8:30ला घरात येतो, 9 वाजता घरात येतो, तिथून पुढे प्रिपरेशन किचनचं, मग जेवण, मग 10 वाजतातच. तर अशांसाठीच मी सांगेल की तुम्ही 5 वाजता नुसता चहा घेता, त्याच्याऐवजी त्याच्यासोबत एक काहीतरी खावा. हे थोडंसं 5-6 मध्ये तुम्ही हेवी खा, काहीतरी सँडविच खा, किंवा घरातून तुम्ही डबे भरून न्या. घरातले डबे भरून नेले तुम्ही तिकडे खा संध्याकाळीला. मग घरी आल्यानंतर 10 वाजता एक थोडंसं लाईट मुगाची खिचडी, नुसता वरण भात एवढं खाल्लं तरी पुरेसं आहे. ते 10 वाजता एवढं मोठं ताट घेऊन जेवायला बसायची गरज नाही. ते फक्त मनाचं समाधान आहे, शरीराचं नाही. शरीराला लाभत नाही. तुम्ही 10 वाजता जेवणार आणि 11-11:30ला झोपणार, लाभत नाही. उशिराचं काही शरीराला लाभत नाही, ना जेवण ना झोप. आपल्या बॉडी बनलीच नाहीये तशी, आपली सायकलच नाहीये तशी. तुम्ही जन्मापासून जर अशा सायकलमध्ये असाल तर एक वेळ ठीक आहे, अडॉप्ट केलं बॉडीने ते बायोलॉजिकल क्लॉक म्हणून. पण आपण जन्मापासून तर असं नाहीये की आपण रात्री 10-10:30ला जेवतो आणि 1-1:30ला झोपतो, 11-12 नंतर झोपतो. नाहीये. हे आपण तयार केले आपल्या सोयीनुसार हे रुटीन. त्याच्यामध्ये शरीराचा काही रोल नाहीये की त्याला चालतंय नाही चालतंय. फक्त तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला ट्रीट करता आहात. म्हणजे जोपर्यंत हार्मोन सपोर्टिव्ह आहेत तोपर्यंत नाही साईड इफेक्ट दिसणार, नंतर ना होणार सगळे साईड इफेक्ट. स्किन खराब होते, ज्यांना पित्त आहे, ज्यांची लेट नाईट स्लीपिंग आहे, आय सर्कल्स कसे येतात. मग काय उपयोग आहे बाहेरनं तुम्ही ब्युटी प्रोडक्ट किती लावा, किती काय करा, ब्युटी ट्रीटमेंट किती करा, आहे का काय उपयोग सांगा? जे मेन बेसवरती जर काम नाही झालं तर. आपल्याला सगळ्यांना मुलींना किती स्किनचं अट्रॅक्शन असतं की चांगली स्किन पाहिजे, छान पाहिजे. ती कधी राहील? जेव्हा तुम्ही भरपूर पाणी प्याल. 3 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे, तर तुमचं ते डिटॉक्सिन प्रॉपर बॉडी होईल, सगळं टॉक्सिन बाहेर पडतील तुमचे रोजच्या रोज. हे 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे. 3 महिन्याने आपले बॉडीचे टिश्यूज चेंज होतात. मग ॲटलिस्ट तुमच्या कुठलाही बदल, तुमचं काहीही रुटीन याच्यामध्ये 3 महिन्याचं सातत्य पाहिजे. तेव्हा कुठं नवीन तयार होणारे टिश्यूज हे चांगले तयार होतील, की जे तुम्हाला दाखवतील तुमचं हेअर ग्रोथ चांगली, स्किन चांगली, किंवा बाकीचं जे तुम्हाला पाहिजे ते. एवढी प्रयत्न आपल्याकडनं झाले पाहिजेत, केले गेले पाहिजेत. ओके, चला, कोणाला काय बोलायचंय का? अदरवाईज आता आपल्याला थांबलं पाहिजे. येस. अ, बोलू 2 मिनिटं. 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी आधीपासून फिटनेस करतीये. पण जेव्हा तुम्ही काही गोष्टी सांगल्या, आता 3-4 वर्ष झाले आपण वेट लॉस करतोय. तर आता मी हळू-हळू आपल्या गोष्टी त्याच्या इन्कॉर्पोरेट करतीये. म्हणजे हे मुलींना का सांगायचंय, माझं हॉस्पिटॅलिटी आहे. लोकं 10 वाजता रात्री जेवायचे आणि आम्ही त्याच्यानंतर जेवायचो. तर मला हायपर ॲसिडिटी झाली होती आणि बिझनेस करून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हापासून मी आता 2-3 वर्ष झाले, मी 6:30 ते 7:30 मध्ये जेवते. आणि त्यामुळे मला अतिथी देवो भव पण करता येतं आणि माझी हेल्थ पण हे होते. सो तुम्ही आत्ता पण जे आपल्या वेट लॉसमध्ये वमन आणि हे सांगितलं, हे मी कधी आपल्या वेट लॉस नंतर इन्क्लूड केलं नव्हतं. पण आता परत करायला लागले, की 15 दिवसातनं एकदा मी वमन करतीये आणि आठवड्यातनं एकदा लंघन करतीये. त्यानी इतका फरक पडतोय, एनर्जी लेव्हल्स इतके छान राहतायत. त्यामुळे म्हणजे आपल्या बॉडीला समजून तुम्ही जो गाईडन्स देताय, तो जर त्याच्यामध्ये म्हणजे ते त्याच्यामध्ये फिट केलं, तर फरक पडतोय, खूप फरक पडतो. आणि हे आपल्याच गोष्टी आहेत, ज्या आपण फॉलो करणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठीच आहे. दुसरी गोष्ट मला प्रश्न विचारायचा सॉरी थोडा पर्सनल आहे. आपण जे म्हणतो 3दा खायला पाहिजे, तर मी सकाळी प्रोटीन खाते, तर दुपारी असं होतं की भूकच लागत नाही आणि मग 4-5 वाजता खूप भूक लागते. तर मग मी काय करायला पाहिजे, की 2 मील्स ठेवू का 3 मील्स ठेवू आणि म्हणजे प्रोटीन कमी करू का? म्हणजे बघा थोडं माझं वर्कआउट असतं.
बाकीचं सुद्धा. तर मला हे जरा कन्फ्युजिंग होतंय, की मील्स कमी करायची का त्याच्यातलं कंटेंट म्हणजे काय खातीये हे बदललं पाहिजे. हे मला जरा कळत नाहीये. आता सी हे डायजेशन तुमच्या प्रत्येकाच्या डायजेशन सिस्टीमवरती डिपेंड आहे तुमच्या. तुम्ही 3 ओके. वेळेला खाताय आणि 3 वेळेला जर ते छानपैकी डायजेस्ट होतंय, तर ओके 3 वेळेला खायला. पण तुम्ही 2 वेळेला खाताय तर त्याच्यात पण काही इश्यू नाही. मी 2च वेळेला जेवते. ओके. मी ओके. मी 3 वेळेला नाही जेवत कधीच. कित्येक वर्ष झालं. माझं ब्रंच असतं आता. अर्थात हो. हे आपल्या माझ्या रुटीनमुळं मी बनवलं आहे शेड्यूल. कारण आपले सेशन संपल्याशिवाय खाता येत नाही. त्याच्यामुळे मग बरोबर. ऑलमोस्ट मला 11 वाजतात. 10:30-11 होतात. मग 10:30-11 नंतरनं मला अगेन मला 6-7 वाजता जेवायचं तर मग मला राहतच नाही ना हां. अजून वेळ. करेक्ट, करेक्ट. हेच होतंय माझं म्हणून आणि मग ते मध्ये खाल्लं की रात्री काही खाल्लं जात नाही आणि मग खूप मोठी म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे खूप मोठं इंटरमिटेंट फास्टिंग होतंय आणि मग सकाळी व्यायाम करायला ताकद राहत नाही. सो मला हां, ते तर मग तुम्ही आता दुपारी फ्रुट्स घ्या. 2 मीलच्या मध्ये हां. तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता ओके. आणि ओके. अर्ली मॉर्निंग उठल्या-उठल्या सोप ड्राय फ्रूट घ्या, की ज्याने एनर्जी वर्कआउटला राहील. ओके. ओके. मग मी आता आता विंटरमध्ये सगळ्यांनीच हे रुटीन करा. म्हणजे ओके. सगळ्यांसाठीच चांगलं आहे, की तुम्ही जर खरंच तुम्हाला जर चांगलं जेवण करायचं आहे ना, तर तुम्ही ड्रायफ्रुट्स रात्री भिजवत घाला. 5 बदाम, 2 अक्रोड, मूठभर काळे मनुके, 1-2 अंजीर जर तुमचं हे असेल हिमोग्लोबिनचा थोडासा इश्यू असेल किंवा काय, तर हे सगळं व्यवस्थित भिजत घाला. हे एका व्यक्तीचं पोर्शन सांगितलंय. एवढं ओके. खाल्ल्यानंतर तुम्ही आरामात वर्कआउट करू शकता. गरजच नाही दुसरं काय. ओके. चावून छानपैकी शांतपणे ते सकाळी खायचे व्यवस्थित. मी तर माझं तर काय उठल्या-उठल्या गरम पाणी प्यायचं, हं. त्याच्यानंतर तूप वगैरे घेते मी, त्याच्यानंतरनं एक बनाना खाते, आपलं वेलची केळ आणि मग थोड्या वेळाने भूक असेल माझं डिपेंड्स पोटावरती. तर मग जर मी 6 वाजता जरी मी डिनर केलं आणि जर मी ते हेवी केलं असेल, तरी मला अर्ली मॉर्निंगला फरक पडतो. म्हणजे इतकं पण ते सेट झालंय. म्हणजे ते मिथ आहे का मग, की जे म्हणतात, की रिकाम्या पोटी व्यायाम केला तर फॅट बर्न जास्त होतं? पण मी म्हणेल की प्रोटीन खाताय तुम्ही. आता हां. आपण सोप खातोय, म्हणजे भिजवलेले खातोय, म्हणजे त्याला आपण हलकं करतोय. कारण बरोबर. आपण तेलबिया खाणार आहोत. हो. मग तेलबिया ह्या पचनाला प्रचंड जड असतात. पण आपण हो. त्या भिजवतोय त्याला हलकं करतोय. हं. फक्त राहतो प्रश्न की तुम्ही व्यवस्थित चावून खाल्ले पाहिजे. सलाईवामध्ये ते मिक्स झाले पाहिजे. ओके, ओके. डायजेशन होणारच आहे त्याचं मग. आणि ठीक आहे. त्याचा पोर्शन मग तुमच्यावरती आहे की तुम्ही कमी करायचं असेल तर कमी करा. ओके. म्हणजे 5 बदामाऐवजी 3 बदाम घ्या. पण मला नाही वाटत की ते हेल्दी आहे. हे सगळं हेल्दी आहे. हो, हो, हो. हे दुसऱ्या कशातनं तुम्हाला तेवढं रॉ मधनं जेवढं मिळतं ना, त्यातनं फायबर पण आहे ना मिळतंय. हो, हो. तर ते बाकीच कशातनं मिळणार आहे. वर्कआउट जे करतात त्यांच्यासाठी तर काही टेन्शनची गरज नाहीये. बाकीच्यांसाठी तरी बाकी पण सगळं खाताय, हे पण खाताय तर थोडंफार होऊ शकतं. पण वर्कआउट करण्यासाठी गरजेचं आहे. एवढं ठीक पुरेसं आहे. म्हणजे ते वीक नाही होणार बॉडी मग. ठीक आहे. ओके. ओके. थँक यू. येस, येस, येस. चला, कोणाला काय विचारायचं आहे का मुलींना? अदरवाईज आपल्याला थांबायचं आहे. परत एकदा रुटीन सांगते. आता उद्याच्या रविवारी आपली आत्मयोग कुटीची रिट्रीट आहे. जी मी तुम्हाला सांगत असते सतत मेंटल हेल्थ चांगली असली पाहिजे. मेंटल हेल्थ चांगली असेल तर तुमचं डेली रुटीन चांगलं असणार आहे. तुम्ही जे ठरवता ते तुमचं प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासाठी जे काही तुम्ही शेड्यूल करताय, जे काही आता नवीन वर्षाचं तुम्ही प्लॅनिंग करणार आहात, की मला हे करायचंय, ते करायचं, ते करायचंय, ते कृतीमध्ये करण्यासाठी तुमच्याकडे कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, की आज पण तुमची मानसिक स्थिती असायला पाहिजे, की मी हे करणार आहे. उद्या पण सेम तोच मूड असला पाहिजे. 8 दिवसांनी सेम तोच मूड टिकला पाहिजे. महिन्यानीही तोच मूड टिकला पाहिजे. तेव्हा तुमच्याकडनं ते केलं जाणार आहे. त्याला म्हणतात कन्सिस्टन्सी. मग त्याच्यानंतर येणारं जे काय आहे ते आउटकम चांगलंच असणार आहे. कारण तुम्ही इतके दिवस ते सातत्याने केले. हे माइंडसेट असण्यासाठी आपलं आधी मन स्थिर असलं पाहिजे. मन शांत असलं पाहिजे. तर तो विचार तुमच्याकडनं टिकून राहणार आहे. तुम्ही जर मूडी असाल किंवा तुमचं मन चंचल असेल, तुमचं मन अनेक विचारांमध्ये गुंतलेलं असेल, आ, कुठल्या कुठल्या टेन्शनला तुम्ही पकडून बसला असाल, तर तुम्ही ह्या विचारांपर्यंत स्वतःपर्यंत पोहोचूच शकत नाही. तर ते पोचण्यासाठी तुमचं मन रिकामं करण्यासाठी सगळे मनातले जे काही अडकलेल्या गोष्टी आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्या क्लिअर करण्यासाठी आपण आत्मयोग कुटीमध्ये अनेक थेरपीज घेतो, की ज्याने तुम्हाला असं फोकस होता येईल, की तुम्हाला तुमच्या टार्गेटकडे तुम्ही क्लिअरली बघू शकाल, की जे करू का जर तर मध्ये तुम्ही अडकलेले असता, की वाटतंय पण माहित नाही माझ्याकडनं होईल की नाही, काय मला अनेक गोष्टी वाटत असतात पण माझ्याने होतच नाहीत.
मला वेळ मॅनेज होत नाही, किंवा मग बाकीच्या गोष्टी आहेत, किंवा कुठल्या तरी तुमच्या बाकीच्या गोष्टींचं बर्डन आहे तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या काही गोष्टी करायच्या त्या मनातच राहून जातात आणि त्या कधीच वरती येत नाहीत कृतीमध्ये. मग ती खंत असते आपल्या मनात प्रत्येकाच्या, की अरे मी सगळ्यांसाठी सगळं करते पण माझ्यासाठी मला वेळच राहत नाही, मी माझ्यासाठी काही करत नाही. तर ह्याचं मूळ हे आपल्या आधीच्या अनेक गोष्टींना आपण काही अनुभव आपल्या लाईफमध्ये आलेले असतात, आणि त्याला आपण कसं रिॲक्ट केलेलं असतं, कसं डील केलेलं असतं, याच्यावरती असतं. आपण सगळे काही असे जन्मता काही सगळ्या गोष्टी शिकून आलेले नाही आहोत. आपल्याला जसे अनुभव मिळतात लाईफमध्ये आपण तसं रिॲक्ट व्हायला शिकतो. मग यापूर्वी काही असे अनुभव आले असतील की त्यावेळेला तुम्हाला माहिती नव्हतं की कसं डील करायचं, कसं रिॲक्ट करायचं. तुम्हाला जमेल झेपेल अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीशी डील केलं आणि तिथून बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण ती पद्धत योग्य होती नव्हती, त्याच्यामध्ये तुमच्या मनाला खूप लागल्या गोष्टी, मग त्यामुळे तुम्ही हळव्या झाला. मग एका स्पेसिफिक टॉपिकसाठी तुमचं मन सतत हळवं राहतं. का राहतं? कारण तिथे ते तुमचं तसंच अडकलेलं आहे, त्याला क्लिअर नाही केलेलं कोणी. आपण त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करतो, त्याच्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकू शकत नाही, मागचं उचलावंच लागेल. आणि जर मागचं उचललंच जात नसेल, ते तिथे स्टक झाला असेल, तर तुम्ही पुढे जाणार कसे? इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण तिथे काम करतो. मेंटल हेल्थ, माइंड योगा म्हणजे काय? की तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, अडकलेल्या आहेत, काहीतरी टेन्शन आहे, सगळं क्लिअर करून स्वतःसाठी फोकस होणं, स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःसाठी आयुष्य डिझाईन करणं. सगळ्या जबाबदाऱ्या आणि तुम्ही जे काही बाकीच्या गोष्टी करता आहात त्या चालूच राहणार आहेत. त्याच्यासाठी नव्याने तुम्हाला ऊर्जा पाहिजे असेल, काय म्हणूयात, दुप्पट वेगाने त्याच गोष्टी करायच्या असतील, वेग त्याचा कमी झाला असेल, अडथळे येत असतील तुमचे मनाचेच, डिसिजन पॉवर तुमच्याकडनं तेवढी होत नसेल, तर ह्या सगळ्यांवरती आपण तिकडे काम करतो. आपल्याला वाटतं की मेंटल माइंड योगा किंवा मी जे आत्मयोग कुठे घेते हे फक्त अशा स्पेसिफिक स्त्रियांसाठी आहे की ज्यांना लाईफमध्ये काहीतरी स्ट्रेस आहे, किंवा काहीतरी हे सेटबॅक काहीतरी बसला आहे, किंवा काहीतरी ट्रॉमा झाला आहे लाईफमध्ये आणि मग त्या डिप्रेशनकडे गेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आहे. अजिबात नाही. पूर्ण गैरसमज काढून टाका. प्रत्येकीसाठी आहे. जसा व्यायाम प्रत्येकीसाठी आहे, शारीरिक व्यायाम, तसाच मनाचा व्यायाम, माइंड योगा सुद्धा प्रत्येकीसाठी आहे. हे तुम्हाला तिथे आल्यावर त्या अनुभूती घेतल्याशिवाय समजणार नाहीये. मी हे किती सांगत असले तरी, जसं की तुम्ही व्यायाम केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या शरीरातले बदल दिसतात आणि तुम्हाला ते बदल कळतात, आणि मग तुम्हाला कळतं की हे माझ्यासाठी किती उपयोगाचं आहे. सेम तसंच तुम्ही माइंड योगाचं सुद्धा, मेंटल हेल्थचं सुद्धा, आपण जे काही प्रोग्राम तिकडे घेतो ते केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की अरे, मी याचा तर विचारच कधी केला नव्हता. ह्या पण गोष्टी असतात, मी ह्या गोष्टींचा का विचार केला नाही, म्हणून मी अननेसेसरी अडकून राहिले. तिकडे आपण जर्नलायझिंग करतो. जर्नलायझिंग म्हणजे काय, की इतके छोटे 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 मायक्रो क्वेश्चन्स आहेत की जे तुमच्या मनाला हे करतात, विचार करायला भाग पाडतात स्वतःसाठी. स्वतःसाठी केवळ लक्षात घ्या, हे सगळं तुमच्या एकट्यापुरतं, स्वतःचं मन. जसं व्यायाम शरीरासाठी आहे की नाही तुमच्या स्वतःच्या, तसंच माइंड योगा म्हणजे तुमच्या मनासाठी. मनाला काम द्यायचं प्रॉपर, भावनांना त्या व्यवस्थित वेळ द्यायचा. जे इकडे तिकडे कुठेही भावनिक होतो आपण, आणि त्याच्यामुळे आपण अनेक गोष्टींमध्ये अडकतो, अननेसेसरी इमोशनल होतो. त्या वेळेला डिसिजन आपल्याला नीट घेतला जात नाहीत खूप इमोशनल झाल्यामुळं. हे सगळं क्लिअर करण्यासाठी माइंड योगा खूप उपयोगाचा पडतो किंवा खूप उपयोगाचा होतो. आणि मग तर आपण नुसतंच मी तोंडाने सांगते आणि तुम्ही तोंडाने कानाने ऐकताय, ह्यानं काही सोल्युशन नाहीये. तर तुम्हाला कृतीमध्ये तिथे मी ते सगळं करून घेते, तेव्हा कुठे ते रुतणार आहे, छाप पडणार आहे त्याची, ते लक्षात राहणार आहे. मग कृतीमध्ये आहे की आपण त्राटक थेरपी घेतो कॉन्सन्ट्रेशनसाठी, की ज्यांचं मन खूप चंचल आहे, सतत सगळीकडे धावतं, त्यांना कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठीचं ते थेरपी आहे, ती करतो. अशा अनेक बऱ्याच आहेत. जर्नलायझिंग आहे, मग आपण डान्स थेरपी आहे की तुमचं सगळं बाहेर पडण्यासाठी. मसाज थेरपी आहे रिलॅक्सेशनसाठी. एकूण काय, स्वतःवरती प्रेम करण्याचा तो दिवस, की तिथे येऊन तुम्ही फक्त स्वतःवरती प्रेम करायचे, स्वतःकडे लक्ष द्यायचे, स्वतःला छान छान आपण तिथं गेम्स ठेवलेले आहेत. हे काय असं धीर गंभीर काही नाहीये. तुम्हाला असं वाटेल बापरे काहीतरी धीर गंभीर जाऊन तिकडे करायचं आहे वगैरे, अजिबात नाही. तुम्ही रील्स वगैरे बघितले असले तर तिकडे मुली अगदी कॅरम पत्तेपासून बॅडमिंटन, क्रिकेट खेळतात, गप्पा गोष्टी सगळं सगळं. फक्त त्याचे वेळा ठरवलेल्या सेशन्स केलेले आहेत, आपण कंपार्टमेंट केलेले आहेत, की मनाला सगळीकडे व्यवस्थित, भावनांना व्यवस्थित निचरा होण्यासाठीच्या गोष्टी. ओके.
तर कन्सेप्ट समजून घ्या. हा नवीन कन्सेप्ट असल्यामुळे मला व्यवस्थित तो पटवून सांगावा लागतोय. आपलं मी आधीच्या पण सेशन्सला हे कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला, की ह्या सगळीकडे चालू आहे. फक्त तो अप्पर क्लासमध्ये किंवा मोठ्या स्टार हॉटेल्समध्ये किंवा जे मोठे मोठे सेंटर्स आहेत तिकडे चालतो. त्याच्यामुळे आपला काही तसा डायरेक्ट संबंध येत नाही, किंवा असं वाटतं की मला काय गरज आहे एवढे पैसे खर्च करून हे करायचं. मला नाही आहे गरज, कारण त्यांचे चार्जेस पण तसेच अतिशय हायर चार्जेस, 50,000 3 दिवस 2 दिवस असे काहीतरी असतात त्यांचे. प्रत्यक्षात कोणी जाऊन करणारच नाहीये, त्याच्यामुळे त्याची तेवढी माहिती नाहीये. सेम तेच सगळं मी कमी पैशामध्ये इथे ठेवलं आहे, की जेणेकरून फायदा मिळाला पाहिजे. शेवटी काय आहे, कशासाठी करते आहे, की जसं व्यायाम करते, व्यायामाचे जेवढे मी प्रकार आहेत ते तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करते, की तुमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, तुमचे आजार सगळे जे काय असतील तर ते गेले पाहिजेत किंवा झालेच नाहीत पाहिजेत, त्याचं नियोजन म्हणून. सेम तसंच मनाचं सुद्धा हे सगळं आहे. मेंटल हेल्थ का गरजेची आहे? तुम्ही मेंटली स्टेबल असल्याशिवाय तुम्ही कितीही प्लॅन करा लाईफमध्ये, ते ॲक्च्युअलमध्ये वर्क होणार नाहीत. ॲक्च्युअलमध्ये वर्क होण्यासाठी तुम्ही मेंटली स्टेबल हेल्दी असलंच पाहिजे, याला ऑप्शन नाही. ह्या विचारामधूनच मी हे सुरुवात केली आहे, दुसरं रिझनच नाही आहे. कारण मी पण बघते आहे, आता 6 वर्ष झालं याच फील्डमध्ये काम करते आहे, की इच्छा अनेक सगळ्या असतात, सगळ्यांना सगळं करायचं असतं, पण टिकतो कोण? ज्याची इच्छाशक्ती राहील, ज्याचं मन स्थिर आहे, किंवा ज्याला प्रयत्न करायची फार इच्छा आहे, की मी करणार आहे, आज करणार आहे, उद्या करणार आहे, आठवड्याने करणार आहे, महिन्याने करणार आहे. मग हे तुमचं वैयक्तिक आयुष्यापुरतं येत नाही, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींवरती पण येतं, की तुम्ही त्या पण गोष्टींमध्ये सातत्य तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही कराल प्रयत्न स्वतःसाठी, पण ते सगळ्यांसाठीच उपयोगाचं होणार आहे. जे की मी तुम्हाला डेली रुटीन सांगते, एकदम छोट्यातलं छोटं एक्झाम्पल घेऊयात. डेली रुटीन मी तुम्हाला सांगते, की आत्ता जसं सांगितलं, की झोपताना ड्रायफ्रूट भिजवायला घाला. तुमच्यासाठी हेल्दी आहेत. विंटरमध्ये सुरुवात करा. विंटरमध्ये आपली स्किन ड्राय असते, होते खूप जास्त ड्राय, मॉइश्चरची गरज आहे. ड्रायफ्रूट हे तेलबिया आहेत, की ज्यांना आपण पचायला सोप्या करून भिजवून खाल्ल्या तर त्या शरीराला अतिशय लाभदायक आहेत. ओके, एवढं सगळं सांगितलं तरी सुद्धा सातत्यानं रोज रात्री झोपताना किती जणी भिजवणार आहेत ड्रायफ्रूट? सांगा, किती जणी ड्रायफ्रूट भिजवणार आहेत? आणि सातत्य कशाला म्हणतात? तुम्ही आज रात्री पण भिजवायचेत, उद्या खायचेत, उद्या रात्री पण भिजवून परवा खायचेत, तेरवा पण, आठवड्याने पण, महिन्याने पण. कळालं? याला म्हणतात सातत्य. याच्यासाठी टिकण्यासाठी तुम्ही मेंटली व्यवस्थित स्टेबल पाहिजे, स्थिर पाहिजे. त्याच्यात जर मुडीपणा आला, नाही आउटकम मिळू शकत. आज वाटलं आज केलं मी, हो छानपैकी बरं वाटलं मला, उद्याला नाही लक्षात राहिलं, जाऊ देत, कंटाळा आला, लेट झालं मला जरा, परवाला अजून काही कारण, कसं मिळेल आउटपुट? नाही मिळू शकत. मग ह्यासाठी तुमचं मन आधी पक्क पाहिजे, की नाही मला तर मस्तच व्हायचंय, मला हेल्दीच व्हायचंय, मला माझी तब्येत 1 नंबर करायची आहे, ह्या वर्षातलं माझं टार्गेटच आहे, की मी फिजिकली फिटच पाहिजे मला. असं काहीतरी करून जर तुम्ही ते ठेवलं, मग यासाठी अधिक विचार मनात आला. हे सगळे विचार कुठे आले? मनात आले. मनात तुम्ही ठामपणे त्याच्यावरती कन्फर्म झाला, की मला नीट व्हायचंच आहे, मला हेल्दी व्हायचंच आहे, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही कृतीमध्ये भिजू घालणार आहात ते ड्रायफ्रूट उद्या परवा तेरवा, हो की नाही? याला म्हणतात हेल्दी माइंड, मेंटल हेल्थ चांगली असणं. मग हे सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण लागू होतं. जसं मी तुम्हाला म्हणते, चांगलं डाएट घ्या, परत पालेभाजी खा, मग आता पालेभाजी किंवा आठवड्यातनं 3 वेळा स्प्राऊट खा. मग हे आता नुसतं मी सांगणं आणि ते सांगितलेलं तुम्ही कृतीमध्ये जेव्हा कराल, तेव्हाच ते तुम्हाला लाभणार आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमधनं भाजी आणणं, बरं भाजी एकदा आणून एकदाच खायची आहे का? हे रोज करायचे, रोज सातत्य पाहिजे, बनवायचं पण सातत्य पाहिजे, खाण्याचं पण सातत्य पाहिजे, तेव्हा त्याच्यात आउटकम मिळणार आहे. अगेन तुमची मेंटॅलिटी तेवढी पाहिजे स्थिर, तुमचं मन तेवढं स्थिर पाहिजे, तर तुमच्याकडनं कृतीमध्ये ह्या गोष्टी केल्या जाणार आहेत. हे सगळ्यांसाठीच लागू होतं. हे तुमच्या स्वतःसाठी काय तुम्ही ठरवत असाल त्यासाठी पण लागू होतं, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही काय ठरवत असाल तर तिथे पण हेच लागू होतं. फायदा सगळीकडेच आहे. ही मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण हे आत्मयोग कुटीमध्ये वेगवेगळे सेशन घेतो. ओके, आलं लक्षात? मला मुली प्रश्न विचारत असतात, की खूप स्ट्रेस असलेल्यांसाठी आहे का, डिप्रेशनमध्ये असलेल्यांसाठी आहे का? नाही, अजिबात नाही. त्यांना खूप जास्त गरज वाटते, कारण त्यांच्याकडचे ऑप्शन संपलेले असतात, त्यांना उत्तर दिसत नसतं, म्हणून ते येतात. पण हे प्रत्येकीसाठी गरजेचं आहे. ओके, चला आता काय कोणाला बोलायचं असेल तर बोला, अदरवाईज आपण थांबणार आहोत. 10 वाजून गेले. बोलायचे काय?
चला थांबूया का मग आपण? नवीन सॉरी नवीन नाही, अजून एक गोष्ट आपण आता हा आपला लास्ट या महिन्याचा सॅटरडे आहे. नवीन महिना सुरू होत आहे. नवीन महिन्याच्या ॲडमिशन सुरू झालेल्या आहेत. मग 1 जानेवारी मला वाटते वेनसडेला येतोय. तर तेव्हापासून आपलं नवीन वर्ष सुरू असेल, नवीन महिना सुरू असेल. ॲडमिशन प्रोसेस ओपन झालेली आहे. आत्ता आज उद्यामध्ये ॲडमिशन्स करा. मग न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये सगळं राहून जातात प्रोसेस. आणि मग तुम्ही मला 1 तारखेला सकाळी उठल्या उठल्या किंवा 1 तारखेला नाही उठवलं गेलं तर गुरुवारी मला तुम्ही त्रास देणार, मॅम माझं करा, मग मला ग्रुपमध्ये ॲड करा आणि मग माझी तुम्ही फजिती वाढवता. तर असं करू नका प्लीज. ज्यांना ऑलरेडी कंटिन्यू करायचं आहे तर तुम्ही घेऊन घ्या. करायचं तर लवकर ॲडमिशन करा. मग मी पण सेलिब्रेट करेल छानपैकी. माझी पण नाही गडबड होणार. सगळेच करूयात सेलिब्रेट न्यू इयर. ओके, चला थांबूयात. अच्छा, बाय, गुड डे, हॅपी विकेंड. बाय मॅम. येस, बाय.